नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे GDCIS अकॅडमी मध्ये. मित्रांनो, जे आपण या अपकमिंग एक्झामसाठी एक सिरीज सुरू केली होती, त्याचं नाव आहे मास्टर सिरीज. जसं की ती सुरुवात करण्याच्या पाठीमागचं कारण की तुम्हाला हे बूस्ट व्हावं, की जे तुमचा काही एक्झिस्टिंग जो स्टडी आहे तो बूस्ट कसा होईल याकडे आपण जास्त प्राधान्य दिलं. म्हणून ही एकदम डिटेल आणि व्यवस्थित अशी सिरीज तुमच्यासाठी ही घेऊन आलो. आतापर्यंत आपण बरेच लेक्चर हे लाईव्हच्या स्वरूपात घेतले. आता काय केलं, हे लाईव्ह तर घेतलेच, पण तुम्हाला हे वेळ वाचावा आणि तुमचा टाइम कन्झ्युम होऊ नये त्याच्यासाठी आपण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची ही सिरीज एक कट्ट्या तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आता अनेक परीक्षा पुढे आहेत, सरळ सेवेच्या पण आहेत आणि येणाऱ्या पण आहेत. तर ही जी मास्टर सिरीज आहे ही तुम्हाला जी ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न साठी पण तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि ती तुम्हाला सब्जेक्टिव्ह किंवा त्याला तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुद्धा म्हणता, त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी सुद्धा ती फार महत्वाची ठरणार आहे. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं सुरुवातीला जे पहिलं लेक्चर झालं होतं ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन झालं होतं. दुसरं जे लेक्चर झालं त्याच्यावर आपण जे मेकिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्या तिसरं जे लेक्चर झालं त्यावरती आपण पाहिलं की जे फंडामेंटल आहे, हे फंडामेंटल जे पॉलिटी आहे, फंडामेंटल पॉलिटी अँड गव्हर्नन्स हे जे आहे हे आपण शिकलो. पॉलिटी काय आहे, त्याची बेसिक डेफिनेशन्स काय आहेत त्या आपण शिकलो. आज आपण जे घेणार आहोत, जे चौथा टॉपिक आहे, चौथं लेक्चर म्हणता येईल, याचं नाव आहे सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे जे काय असे कोणते सायलेंट फीचर्स आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातला सुरुवात आपण करूया. तर ते मी तुम्हाला माइंड मॅपच्या माध्यमातून हे सगळं त्याचा एक जे टिप्स आणि ट्रिक्स जे आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. आता उदाहरणार्थ आहे की सायलेंट फीचर्स. आता आपण असं म्हणूया जे फीचर्स आहेत, सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे जे आहे याच्यावर आपण आता पुढे जाऊ. आता पहिल्यांदा सर्वात प्रथम याचा एक जे माइंड मॅपच्या स्वरूपात जो आपण विषय केला तर त्याच्यातला पहिला जो येतो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा, त्याचं नाव आहे सर्वाधिक जास्त लांब संविधान, म्हणजे लांब लिखित संविधान. त्याला लेंदिएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो आपण, बरोबर नाही? रिटन कॉन्स्टिट्यूशन हे जे आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे काय आहे, सर्वाधिक जास्त या जगामध्ये सर्वात जास्त मोठं लिखित स्वरूपाचं हे असं एक संविधान आहे. असं काय आहे या संविधानामध्ये की एवढं मोठं संविधान लिखाण करण्यासाठी वेळ लागला? याला बराच वेळ गेला. किती वर्ष गेले तुम्हाला माहिती आहे? याच्यासाठी 2 वर्ष गेले, बरोबर आहे. 11 महिने याच्यामध्ये गेलेले आहेत आणि 18 दिवस, काही ठिकाणी 17 दिवस दिला. तर हे दोन्हीही बरोबर करा, कारण याच्यामध्ये काय तुम्हाला ऑप्शन मध्ये 17-18 असं काय विचारणार नाही. तर तुम्ही डायरेक्ट 18, काही लक्ष्मीकांत मध्ये 18, काही ठिकाणी 17 पण दिलेलं आहे, काही दिल्लीच्या काही पुस्तकांमध्ये 17 दिलेलं आहे. तर तुम्ही 18 करू शकता. तर हे 18 दिवस असतील तुमचे. तर हे तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं. तर हे जे आहे एवढा वेळ लागला हे करण्यासाठी, याच्यावर खूप सारा, याच्यावरती जे काही चर्चा झाली, 144 दिवस काम झालं. याच्यामध्ये 60 लाखापेक्षा अधिक जास्त खर्च झाला. 60 ते 64, 65 असं काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, पण ते लक्ष द्या. आणि 60 पेक्षा अधिक देशांची घटना ही वाचन केली, त्याचा संदर्भ घेतला, त्याच्यामधून काही गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत, काही बोरो केलेल्या आहेत. हे एक गोष्ट लक्षात घ्या. आता जसं मी तुम्हाला हे सांगितलं की काय आहे याच्यामधला भाग, आता हे तर तुम्हाला झाला विषय एक बाजू, जे की आपण याच्या अगोदर मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुरुवात झाली आहे. कसं आहे की हा टेक्निकल सब्जेक्ट, या टेक्निकल सब्जेक्ट मध्ये बऱ्याच वेळेस जसं सुरुवात झाली की आपल्याला बऱ्याच वेळेस झोप येते किंवा आपल्याला कंटाळा वाटतो किंवा आपण प्रश्न सोडवत असताना असं होतं. तर पण या लेक्चर हे इतकं सुंदर आणि इतकं चांगलं हे विषय आहे की जे तुम्हाला नेहमीसाठी तुमच्या दैनंदिन जीवनात काम करतो. आजकाल जसं आपला धर्मग्रंथ आहे तसं आपले कॉन्स्टिट्यूशन आपल्या घरात असावं, संविधान घरात असावं. म्हणून ध्यान देऊन एकदम थरोली लक्ष द्या मी काय सांगतोय.
तसं पाहायला गेलं तर मला जे व्हायरल झालेलं आहे, जवळपास 4-5 दिवस झालं मी आजारीच आहे, तरी म्हटलं आता परीक्षा जवळ आली म्हणून तुमचं लेक्चर घ्यावं. त्याच्यामुळं डोळे बंद करायचे नाही, झोपायचं नाही, लक्ष द्यायचं पूर्ण लेक्चर संपेपर्यंत. जास्त मोठं लेक्चर नाही, खास करून सांगणं हे तुम्हालाच आहे. ठीक आहे. आता लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन काय, त्याच्यातला पहिला पार्ट काय सांगू शकतो, तर कशा पद्धतीने ते लेंथीएस्ट आहे. तर आपल्या भारताचा जर विचार केला तर टेरिटरी जो आहे आपला भारत म्हणजेच काय, मग काय आपला भारत, काही काही विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने भारत डिझाईन करतात. आता जो इंडिया जे आपला आहे, इंडिया म्हणजेच काय, तर इंडिया म्हणजे आपला भारत. आता हे भारत कसा असतो बरं, तर कशाला भारत म्हणायचं, तर आपल्या पहिल्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे भारत आपण त्याला म्हटलो, जे आपल्याकडे जे 28 राज्य आहेत प्लस 8 केंद्रशासित प्रदेश आहे, जे काही संपादित केलेलं क्षेत्र मिळून याला आपण काय म्हणतो, भारत. म्हणजेच काय झाला, एवढा मोठा भारत. आणि हे भारत कसा आहे, भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे, याला आपण जिओग्राफिकली हे मोठा आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय आपलं, तर आपण इथे मी जसं सांगितलं तुम्ही पण नोट डाऊन करू शकता, हे काय आहे जिओग्राफिकली, जिओग्राफिकली हा मोठा आहे. अजून दुसरा काय आहे हिस्टोरिकली, हिस्टोरिकली आपला भारत हा कसा आहे, तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून मित्रांनो आपला भारत देश हे अनेक वर्षापासूनच्या आपल्याकडे काही असे अवशेष किंवा अशा काही उत्खनन, असे काही सापडलेले काही ठिकाणं आहेत किंवा ज्याच्यामध्ये आपण पाहिलं शिलालेख आहेत, त्याच्यामध्ये फार पुरातन इतिहास आपल्या भारताचा दिसतोय. आणि हे जगाने मान्य केला, जगाने. तर तो एक आहे विषय, जसं सांगायचं की या हिस्टॉरिकलचा जो विषय आहे, जे हिस्टॉरिकली आहे, तर हिस्टॉरिकली मध्ये काय झालं, तर आपला भारत, जसं मी तुम्हाला म्हटलं की हे भारत आहे. आता हे झालं आत्ताचं जे की जिओग्राफिकली मी तुम्हाला सांगितलेला विषय. हिस्टॉरिकली आपला भारत देशाची खूप पार्श्वभूमी आहे, मोठी आहे. बऱ्याच ठिकाणी आपले भारताचं एक संस्कृती आपल्याला लाभलेली आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, आपल्याला त्यावेळेस ते आपली जी काही संस्कृती असेल किंवा हिस्टॉरिकल जे ऐतिहासिक पुरावे आहेत या सगळ्याच्या, आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या सत्ता विभाजित जे झालेल्या होत्या, त्या काळामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं होतं. अनेक ठिकाणी वेगवेगळे पावर्स होते. पण हे सगळं भारतवर्ष म्हणून जर पाहिलं तर एक आपल्याला ते ऐतिहासिक गोष्टी आठवतात. मग त्याच्यामध्ये जे भारतामध्ये जे काही इंडियन जे ब्रिटिश होते, त्या ब्रिटिश इंडियामध्ये अनेक काही गोष्टी होत्या, त्या पण आपण त्या कॅरी फॉरवर्ड केल्या आपल्या घटनेमध्ये. आणि असं एक ऐतिहासिकली एक लाभ आहे आपल्या मोठा. आणि ऐतिहासिकली ह्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण ते एक आपण विचारात घेतो. एवढंच नाही तर या संपूर्ण भारतामध्ये एकच सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, ते पॉइंट तुम्ही घेऊ शकता इथे, सिंगल कॉन्स्टिट्यूशन. आता तुम्ही या 28 राज्यामध्ये 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा तुम्हाला जे काही संपादित केलेलं क्षेत्र आहे, या कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या ठिकाणी इथं ते सिंगलच तुम्हाला सिटीजन हे ग्राह्य धरलं जातं. तुमच्या कोणत्याही तुम्ही टेरिटरीमध्ये जर घेतला तुम्ही इंडियाच्या. पण हे जर काही ठिकाणी गेलं तर ड्युअल सिटीजनशिप आहे. जसं उदाहरण चांगलं देता येईल आपलं युएसएचं. युनायटेड झालेले ते लोक आहेत. कसे आहेत, युनायटेडच झालेत. आपले युनायटेड नाही तर आपले विलीन झालेले आहेत. या दोघांतला फरक समजून घ्या. हा एक महत्वाचा सिंगल जे मी सिटीजन म्हटलं तुम्हाला. याच्यानंतर अजून एक आहे की डॉमिनन्स ऑफ द लीगल ल्युमिनरीज. आता हे ल्युमिनरीज म्हणजेच काय, कोणाचं डॉमिनन्स आहे, इथं एक पॉइंट झाला. अजून एक मी तुम्हाला सांगतो, डॉमिनन्स ऑफ दी हे काय, याचा अर्थ काय होतो हे तुम्ही जर पाहिलं तर डॉमिनन्स ऑफ द लीगल ल्युमिनरीज म्हणजे हे काय, हे कोण असतात, हे ही ती लोक असतात ज्याच्यामध्ये कायद्याचे तज्ञ असतात, कायदे तज्ञ असतात, कायदेशीर त्यांना बाजू माहिती असतात. जसं मी तुम्हाला एक प्रश्न आला होता युपीएससीला, आणि तो एमपीएससी मध्ये पण प्रश्न आहे बऱ्याच वेळेस फिरून विचारला. काय होतं की हे जे ड्राफ्टिंग कमिटी आहे, त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये काय विचारलं होतं की ही जी लोक आहेत हे यांचा प्रोफेशन काय होतं, हे यांचा पेशा कोणता होता. हे सगळे ऍडव्होकेट होते. जवळपास जसं टीका पण केली होती घटनेवरती, म्हणजे काय सांगितलं होतं की हे वकिलाचं नंदनवन आहे. का बरं, तर हे सगळे कायदेशीररित्या तज्ञ लोक होते. त्याच्यामुळं तिथं गरजेच्याच गोष्टी होत्या म्हणून ते झालं, म्हणून एवढं छान पद्धतीचं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मिळालं. पण या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये जसं क्रिटिसाइज केलं, तसंच विचार घ्या की आजच्या घडीला आपल्या या लेंथियस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जगातलं सर्वात मोठं असण्याच्या पाठीमागचं कारण हे की याच्यावरती एक चांगला कायदे तज्ञाचा प्रभाव होता, जे वर्चस्व होतं,
हे जे डॉमिनन्स ऑफ लिगल लुमिनरीज म्हटलं तर हे ते सगळे कायदे तज्ञ होते, दिग्गज होते, ज्यांचा कायद्याचं नॉलेज होतं आणि म्हणून त्यांनी ते टाकलेलं आहे. इतकं सुंदर आपल्या देशाचं हे घटना आहे जे आता लिखित स्वरूपात एक लिगल डॉक्युमेंट आहे, ते फंडामेंटल लॉ ऑफ लँड आहे आपण असं म्हणत असतो. आणि शेवटचं एक मला तुम्हाला याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करायचा आहे. याच्यात तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही सांगू शकता, तर याच्यामध्ये काय असू शकते याच्यापेक्षा अधिक जास्त, त्याच्यामध्ये जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये काही जे मूळ राज्यघटनेमध्ये काय काय होतं, तर ओरिजिनल राज्यघटनेमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. यालाच मी कंटिन्यू करणार आहे इथे. कॉन्स्टिट्यूशन हॅड काय होतंय, मूळ राज्यघटनेमध्ये काय होतं तुम्हाला आठवत असेल, आर्टिकल 395 एवढे होते की नाही. तर हे जे काही सिंगल आहे हे काय आहे, हे मूळ राज्यघटनेमध्ये असलेल्या गोष्टी. त्याच्यामध्ये एवढंच नाही, त्याच्यामध्ये 22 काय होते, याच्यामध्ये 22 पार्ट होते, बरोबर, 22 पार्ट होते. आणि जे काही जे परिशिष्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो शेड्यूल्स म्हणतो, ते शेड्यूल्स काय होते, शेड्यूल्स 8 होते. हे आहे मूळ राज्यघटना. हे जे आहे ही आहे त्याच्यामधला 5वा पॉइंट ज्याला आपण मूळ राज्यघटना म्हणतो. ठीक आहे. तर हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश की काय सायलेंट फीचर्स आहे आपल्या घटनेचे ते. आता त्याच्यानंतर एक मला जसं सांगायचंय तुम्हाला की इथे बघा, जसं मी तुम्हाला हा एक लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन सांगितलं, तसंच मला दुसऱ्या ठिकाणी हे जे आहे हे कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला काय प्रदान करते, तुम्हाला ते काय प्रोव्हाइड करते ते पाहूया आपण. काय प्रोव्हाइड करते तुम्हाला हे, प्रोव्हाइड्स टू कोणाला, आपण दुसऱ्या एका स्लाइडवर जाऊया. आणि इथे काय तुम्हाला प्रोव्हाइड करते ते की इथे बघा आपल्या पूर्ण भारत देशाला जे आहे कॉन्स्टिट्यूशन जे आहे तुम्हाला हे सर्वात महत्वाचा जर मुद्दा म्हटलं तर ते काय करते तुम्हाला, तर ते जे बॅलन्स आहे ते बॅलन्सच करते. म्हणजे इंडियन जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते बॅलन्सेस. आता काय आहे तर आपल्या देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या काही जे कम्युनिटी असतील, स्टेट असतील किंवा मागे पुढे असतील, या सगळ्यांना जे समतोलन किंवा याला समतोल म्हणतो किंवा बॅलन्स जे म्हणतो ते ठेवण्याचं काम हे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन करते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आता काही राज्य असे जरा वेलफेअर असतील किंवा वेलफेअर स्टेट असतील किंवा त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की काही राज्य हे सदृढ आहे, काही राज्य हे चांगलं. आता महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी जास्त जीडीपी किंवा जास्त याच्यामधून रेव्हेन्यू मिळतो किंवा जास्त टॅक्स मिळतो इथून, किंवा थोडासा प्रगत राष्ट्र आहे. पण हेच जर समजा तुम्ही बाहेर ईस्टर्न साईडला गेला तर नाही, किंवा तुम्ही युपी बिहारला गेला तर या पद्धतीचं इतकं चांगलं डेव्हलप राज्य नाही. मग या ठिकाणी काही वेळेस जसं आता काही राज्य असे आहेत, आता ओरिसामध्ये गेला तुम्ही, चांगल्या पद्धतीचं साधन संपत्ती आहे पण ते काय तिथेच वापरत का नाही, तर ते बॅलन्स करते. हे सगळं काम आहे त्याचं. त्याच्यानंतर फार महत्वाचा जो विषय जरा मग तुम्हाला सांगायचा तो म्हणजे, आपण याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये याच्यापेक्षा पुढे पार्लियामेंटरी आपला देश जो, जसं मी तुम्हाला म्हटलं, जे सोव्हरियन आहे, संसदीय सार्वभौमत्व हे आपल्या देशामध्ये आहे. आपला देश पार्लमेंटच्या जे सर्वोच्च जिथं जी लोक प्रतिनिधी जातात तिथे त्या ज्या लोकशाहीचं जे मंदिर म्हणतो, जे दोन्ही सभागृहामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचे तिथे कायदे बनवण्याचं काम, ज्या पद्धतीनं जनतेला पाहिजे त्या पद्धतीच्या त्या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणून तिथे आपल्याला पाहिलं की ही कशी आहे, तर ही सोव्हरियन आहे आणि ही कोणत्याही प्रकारची, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पार्लमेंटरी सोव्हरेनिटी जी आहे ती पार्लमेंटरी सोव्हरेनिटी आपल्याला या संसदीय सार्वभौमत्व आपल्या या भारतीय राज्यघटनेतल्या काय प्रोव्हाइड करते ते काय, तर हे फार महत्वाचे जे विषय आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करते. आणि विशेष अजून जसं मी तुम्हाला सांगितलं की जे महत्वाचा विषय की आपल्या देशाचं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, जेव्हा घटना ही लागू झाली, त्याच्यानंतर आपला देश हा सार्वभौम झालेला आहे. कोणत्याही प्रकारचं बाह्य हस्तक्षेप आपल्या देशातल्या निर्णयामध्ये, बाह्य असेल, अंतर्गत असेल, बाह्य असेल, तर ते तसंच असतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या.
त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा विषय सांगायचा मला तुम्हाला, आणि आपल्या देशामध्ये एक मानलं जातं याच्यानंतर, ते म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्यूशनल जे आहे ते सुप्रीम आहे. कॉन्स्टिट्यूशनल हे कसं आहे, हे सुप्रीम आहे. कॉन्स्टिट्यूशन हे सुप्रीम आहे. तर हे कॉन्स्टिट्यूशनल सुपरमेसी जे आहे ज्याला म्हणतो आपण, तर तो हा भाग आहे. आपल्या इथे जे फंडामेंटल जे लॉ ऑफ लँड जसं म्हटलेलं आहे डॉक्युमेंट आहे, आणि ते फार महत्वाचं आहे. ते लिखित स्वरूपाचं आहे आणि ते सर्वस्व आहे. त्याच्या बियॉन्ड किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणीच नाहीये. म्हणजे याच्यामध्ये काय आहे काय नाही, देशाची सत्ता कशी चालेल, सरकार कसे चालतील किंवा काय काय नाही, ते सगळं यामध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहतो. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर या कॉन्स्टिट्यूशनल सुपरमेसीमध्ये काय आहे बरं, जे घटनात्मक सर्वोच्चता आहे ती आपण पाहत असतो. याच्या पुढे जाऊन सांगायचं जे की लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन अमेंडेड वेन रिक्वायर्ड, हा जो महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा जिवंत जे आपण राज्यघटनेमध्ये दुरुस्त केली जाते, त्याच्यामध्ये फार अत्यंत महत्वाचं आहे. आपण आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या वेळेस रिक्वायरमेंटला आहे त्यावेळेस आपल्या घटनेमध्ये आपण बदल करतो, पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अमेंड करतो. ही आपल्याला महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणून वेनेवर जी रिक्वायरमेंट आहे त्यावेळेस आपल्याला घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. मग घटनेमध्ये दुरुस्ती केली, जसं मी तुम्हाला म्हटलं, त्याच्यामधले अति महत्वाचे जे काही विषय आहेत, ते काही गोष्टी ज्याच्यामध्ये काही करता येत नाही, ते म्हणजे काय आहेत, फार महत्वाचे. जसं तुम्हाला एक फंडामेंटल राईट आहे, ते आपण समजू शकतो, फंडामेंटल राईट बरोबर, फंडामेंटल ड्युटीज आहे. तर हे फार महत्वाचे विषय आहेत. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आता आपल्या देशाला नो स्टेट रिलिजन, आपल्या देशाला राज्य धर्म नाही. आपल्या भारत देशाला राज्य धर्म आहे का, तर नाही. दुसरी गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, आपला देश कसा आहे, धर्मनिरपेक्ष आहे. आपल्या देशाला नो स्टेट रिलिजन बरोबर. आपल्या धर्माला आपला जो देश आहे तो कसा आहे, सेक्युलर आहे, म्हणजे तो धर्मनिरपेक्ष आहे. आणि आपल्या देशाला सेक्युलर स्टेट म्हटलं जातं, हे धर्मनिरपेक्ष राज्य म्हटलं जातं. आणि अजून एक महत्वाचा जो विषय मला सांगायचा तो म्हणजे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी, ज्याला आपण म्हणतो की जे मताधिकार आहे, प्रौढ मताधिकार, तो आपल्या देशामध्ये आहे. तो फार महत्वाचा आहे. तर आपलं भारतातलं जे काही कॉन्स्टिट्यूशन आपल्याला काय देते, तर हे सगळ्या गोष्टी देते. तर या युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी मध्ये मित्रांनो, जी सुरुवात होती ते अगोदर 21 वर्ष तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वोट करण्याचा अधिकार होता. आता ते 21 वरून एक घटना दुरुस्ती झाली, ते 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. आणि ती घटना दुरुस्ती झाली ज्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, तो 61 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, ते 1988 ला झालेला आहे. आणि एवढंच नाही, आपलं कॉन्स्टिट्यूशन अजून काय प्रोव्हाइड करते आपल्याला, तर मित्रांनो आपल्याला जे करते ते म्हणजे सिंगल सिटिझनशिप आहे. सिंगल सिटिझनशिप, ठीक आहे. तर सिंगल सिटिझनशिप आपल्याला प्रोव्हाइड करते. हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. जे आपल्या घटनेमध्ये एकल नागरिकत्वाची जी तरतूद आहे ते दिलेलं आहे. मग आपल्याकडे एवढंच नाही तर अशा काही जे स्वतंत्र इंडिपेंडंट बॉडीज आहेत ज्या काम करतात. उदाहरणार्थ सध्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. काय आहे बरं, ज्या इंडिपेंडंट बॉडीज आहेत कोणत्या कोणत्या आहेत, उदाहरणार्थ आताचं जे इलेक्शन कमिशन आहे की नाही, आता इलेक्शन कमिशन सध्याच्या घडीला काय काम करते, स्वतंत्र फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याचं काम करत असतं. ते त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं जसं इलेक्शन कमिशन आहे, त्याच्यानंतर कॅग आहे, कॅग कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया बरोबर आहे. एवढंच नाही तर UPSC सारखी एक घटनात्मक संस्था आहे जी पूर्ण देश पातळीवरती जी स्पर्धात्मक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कंडक्ट करते, ती ज्याला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, जे की 315 कलमामध्ये आहे बरोबर. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर SPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे, आता उदाहरणार्थ हे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे की राज्यातल्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या राज्य बेसवर ज्या चालतात तसंच आहे. स्टेटच्या जागी MPSC टाका, जे की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. याच्या पुढे जाऊन अजून आहे की JPSC म्हणजे मित्रांनो असेही काही राज्य आहेत ज्या राज्यामध्ये 2 राज्य एकत्र मिळून एखादी परीक्षा घेतात, ज्याला जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतात. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की इंडिपेंडन्स बॉडी जी आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे एक प्रोव्हिजन आहे इमर्जन्सी प्रोव्हिजन. ते तुम्हाला सांगतो थोडक्यात.
आता हे इमर्जन्सी प्रोव्हिजन काय आहे, तर 3 प्रकारचे इमर्जन्सी प्रोव्हिजन आहेत. तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, एक म्हणजे तुम्हाला 352 बरोबर आहे, जे नॅशनल इमर्जन्सी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक आहे 365, 300, त्याच्यानंतर 356 पण आहे, बरोबर की नाही. 356, 300, त्याच्यानंतर 360 असं आहे, म्हणजे ऍक्च्युली हे मागे पुढे झालं. 356 आहे आणि 365 आहे आणि 360 पण आहे. याला आपण स्टेट इमर्जन्सी म्हणतो किंवा याला आपण प्रेसिडेन्शियल जे रूल्स म्हणतो ते पण आहे, राष्ट्रपती राजवट. आणि याला 360 ला काय म्हणतो आपण, याला जे इकॉनॉमिक जे आर्थिक आणीबाणी किंवा त्याला इकॉनॉमिक इमर्जन्सी जे म्हणतो, तर ते फिनान्शियल इमर्जन्सी इकॉनॉमिक म्हणण्यापेक्षा आर्थिक आणीबाणी आपण असं घोषित करत असतो. तर हे गोष्ट आपण लक्षात घ्या, हे फार महत्वाचे आहेत, जे आपल्याला आपलं संविधान प्रोव्हाइड करतं, ते ह्या गोष्टी प्रोव्हाइड करते. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तुम्हाला, अजून थोडंसं एक 5-7 मिनिटं तुमचा घेतो, बाकी आपण थांबूया. आता इथं आपल्या देशामध्ये 3 टायर सिस्टीम चालते. 3 टायर सिस्टीम कशी चालते बरं, 3 टायर कसं चालते बरं, ही गोष्ट तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे सेंटर आहे, बरोबर आहे, स्टेट आहे, त्याच्यानंतर काय आहे तर आपल्याकडे लोकल बॉडीज आहेत. आता लोकल लेवलला म्हणजेच काय होतं, तर राज्यस्तरावर सेंट्रलला, तर सेंट्रल जे काही कायदे बनवते ते राज्य पूर्ण देशाच्या पातळीवरचा विचार करून करते. जे राज्यामध्ये जे सत्तेचं आपण विभाजन झालं किंवा आपण डिसेंट्रलाइज झालं, तर त्या राज्यामध्ये आपलं आपलं एक सरकार स्थापन करतात आणि त्यांच्यानुसार ते कायदे बनवतात, त्यांचं वेलफेअर स्टेट बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं जे एम असते. आणि त्याच्यानंतर आपण लोकल लेवलला जर पाहिलं तर आपल्याला ग्रामीण पातळीवरती त्या संस्था चालते, ते म्हणजे लोकल बॉडी. इथे एक रुरल आहे आणि अर्बन एक आहे, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. फार महत्वाचा जो विषय मी तुम्हाला सांगतो, ज्याला आपण पंचायत सिस्टीम म्हणतो, बरोबर की स्टेट लेवलला. तर मग हे जे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे फार महत्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये आठवत असेल तर 2 एक घटना दुरुस्त्या झाल्या होत्या, ज्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, ते म्हणजे काय झाल्या होत्या, त्याच्यामध्ये एक आर्टिकल 73 आणि 74 अशा 2 घटना दुरुस्त्या झाल्या. आणि त्या 2 घटना दुरुस्त्यामध्ये हे आपलं 3 टायर सिस्टीम जे आहे ते आज झालेलं आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते अजून काय आहे, तर त्याच्यामधलं एक फीचर सांगायचे तुम्हाला मला सायलेंट, ते म्हणजे ब्लेंड किंवा त्याला मिक्स्ड अप ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. आता हे जे फ्लेक्झिबिलिटी आहे याला आपण काय म्हणतो, कडकपणा, लवचिकता किंवा याचं मिश्रण आपण असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजेच काय, आता जसं रिजिड किंवा फ्लेक्झिबिलिटी जे आहे, रिजिडिटी, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर हे नेमकं सांगते काय, तर याच्यातला महत्वाचा जसं सांगायचं मला तुम्हाला, जे काही आहे आपल्या देशातलं जे काही अमेंडमेंट असेल त्याला आपण ॲज सून ॲज कॅन बी अमेंडेड बाय, काय होतं, आज सम कॅन बी अमेंडेड बाय, काही द्वारे काही घटना जी आहे दुरुस्ती होऊ शकते, काही घटनांमध्ये बदल करता येतो का, तर हो, 3 प्रकारच्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करता येतो. एक आहे ज्याला आपण सिंपल मेजॉरिटी म्हणतो, बरोबर की नाही. हे सिंपल मेजॉरिटीच्या माध्यमातून बदल, एखाद्या शहराचं नाव बदलणे, 2 शहराला एकत्र करणे, एकातलं डिवाइड करणे, जसं तेलंगणा, आंध्र प्रदेश झालं त्या पद्धतीचं. एवढंच नाही तर दुसरं एक अजून एक आहे, त्याला आपण 2/3 मेजॉरिटी म्हणतो, 2/3 बहुमताने, ते पण होते साधं बहुमतानंतरचा हा विषय आहे. आणि अजून एक आहे ज्याच्यामध्ये बदल करण्यात झाला, त्याला आपण तिसरा जो मुद्दा आहे त्याला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतो. तर हे जे आहे 2/3 मेजॉरिटी ज्याचा विषय आहे, आणि त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी, तर हे जे विषय मी तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये अमेंड होते, याच्यामध्ये बदल करता येतो, या पद्धतीने करता येतो, बरोबर आहे. आणि याच्या पुढे जाऊन एक मला मुद्दा सांगायचा तुम्हाला, तो म्हणजे फेडरल सिस्टीम जी आहे, ही आपली फेडरल सिस्टीम कशी आहे, तर एकात्मक आपण जेव्हा विचार करतो की कशी आहे ही आपली फेडरल सिस्टीम, फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बियास, हे काय आहे, तर हे एकच आपल्याकडे फेडरल नावाचा जो शब्द वापरला गेला, तर काय आहे त्याच्यामध्ये 2 आपण पाहत असता शासनाचे, आता जो केंद्र सरकारमध्ये 2 लेवल ऑफ गव्हर्नमेंट जसं सांगते, शासनाचे 2 स्तर आहेत. कोणते कोणते स्तर आहेत, एक तुम्ही पाहत असता, एक सेंटरमध्ये पाहत असता, दुसरं स्टेटमध्ये पाहत असता. आणि याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं युनिटरी बियास, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सेंटरकडे पॉवर असताना दिसतो, सेंट्रलला नॅशनल आंतरराष्ट्रीय लेवलवर निर्णय घेताना दिसतं. एवढंच नाही तर दुसरा जो मुद्दा आहे की त्याला डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणतो, अधिकाराचं विभाजन. आता हे जे डिव्हिजन ऑफ पॉवर काय आहे, फार महत्वाचा विषय, जसं मी तुम्हाला जे मिक्स्ड ब्लेंड, हे जे काही फ्लेक्झिबिलिटी, रिजिड जे कॉन्स्टिट्यूशन, त्यातला हा पॉइंट आहे जे मी तुम्हाला सांगतोय. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला जे संविधान आपलं लिखित आहे
ते सर्वात मोठं रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला रिजिडिटी इन अमेंडमेंट आपल्या घटनेमध्ये ताठरपणा पण आहे, जो की आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पाहतो. ते म्हणजे कसं, तर आपल्या घटनेमध्ये सहजरित्या काही गोष्टीमध्ये बदल करता येत नाही. काही बेसिक स्ट्रक्चर मध्ये फंडामेंटल काही गोष्टी असतील, ते फंडामेंटल राईट्स असेल किंवा काही असेल, तर त्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाहीत. जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करता येत नाही. पण बेसिक स्ट्रक्चर मध्ये जर बदल म्हणजे याला न धक्का लावता फंडामेंटल राईट मध्ये बदल करता येतो. याला स्पेशल मेजॉरिटी आणि 50% राज्यांच्या अधिक सहमतीने तिथे बहुमत असावं लागतं. मग एवढंच नाही तर आपल्या देशामध्ये इंडिपेंडंट ऑफ अ ज्युडिशरी इज सेफगार्ड आहे. का सेफगार्ड आहे, आपण असं का म्हटलं, तर आपल्या देशामध्ये जे संविधानानं जे अपेक्स कोर्टला जे अधिकार दिले आणि संविधानाला जे जनतेने दिले, तर त्याच्यामध्ये आपण सर्वाधिक महत्वाचा जो विषय सांगतो तो म्हणजेच काय, तर आपल्या इथे स्वतंत्र इंडिपेंडंट स्वतंत्र न्यायपालिका आहे. आणि याच सरकारमध्ये, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटमध्ये 3 अंग आहेत. हे 3 अंग नेहमी तुम्ही लक्षात ठेवत चला. हे इंडिपेंडेंटली आपल्या याच्यातले आत्मा आहे, ते जे काम करत असतात. एक आहे एक्झिक्युटिव्ह आहे, दुसरा आहे ज्युडिशियरी आहे. सॉरी, इथे तुम्ही असंही म्हणू शकता, इथे बघा, जे एक्झिक्युटिव्ह सुरुवात असं करता येईल, लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे आणि एक ज्युडिशियरी आहे. हे 3 फार महत्वाचे आहे. या तिघांना जर समजा डावळून हे गव्हर्नमेंट हा शब्द पूर्णच होत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, लेजिस्लेचर हे काही असू शकते. लेजिस्लेचर एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती सुद्धा कायदे बनवू शकतो. त्याला कार्यपालिका म्हटलेला आहे. म्हणजे कायदे जे आहे, जिथे कायदे बनवतो आपण, तर ते कायदे मंडळ म्हणतो आपण त्याला. त्या कायदे मंडळामध्ये कायदे मंडळ असणारा हे एखादा संस्था असू शकते, एखादा ग्रुप असू शकते, एखादी व्यक्ती. हे एनसीईआरटी मध्ये फार सुंदर दिले 11वीच्या पुस्तकामध्ये, तुम्ही वाचा ते. तर ते मग आता तुम्ही जर समजा सौदीमध्ये गेला तर तिथे काय आहे, तर ते एकच व्यक्ती म्हणाल ते कायदा करू शकतो, ते म्हणाल ते काही बनवू शकतो, बरोबर की नाही. तर ते हे कोणीही असू शकते. एक्झिक्युटिव्हचं तसंच आहे. एक्झिक्युटिव्ह हे काही नंबर ऑफ पीपल असू शकते किंवा एखादा वेगळा व्यक्ती असू शकतो, एखादा किंग असू शकतो. किंवा तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये गेले की यम जांग कुंग जे ते आहे, त्याच्या पद्धतीने ते सगळं मॅनेज करत. तिथेही निवडणुका होतात, पण निवडणुकाचे मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे बेसिक टर्म्स काय आहेत ते. त्याच्यानंतर इंडिपेंडंट ज्युडिशियरी आहे, जे की तुम्हाला स्वतंत्र न्यायपालिका याच्यावरती आता हे कायदे बनवते, हे अंमलबजावणी करते आणि त्याच्यावरती जे काही त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम किंवा त्याला ते जसं आपण म्हणतो की इंटरप्रिट करण्याचं काम कोण करते, तर ते म्हणजे ज्युडिशियरी करते. याच्यामध्ये कमी जास्त असेल तर एकही सरकार हे काम पूर्ण होते का, तर नाही. आणि एवढंच नाही तर आपल्या बायकॅमेरलिझम जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जे की द्विसदस्यत्ववाद जो आहे तो, त्याच्यानंतर युनिटरी जे आहे त्याला एकात्मता आपण पाहतो. याच्या एवढंच नाही तर आपल्याकडे स्ट्रॉंग मजबूत असं सेंटर आहे. सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे हे पाहिलं, सिंगल सिटीजनशिप पाहिलं आपण. एवढंच नाही तर याच्यामध्ये तुम्हाला हे काय एवढं आहे. आता बघा जसं आपण जे अर्धसंघीय किंवा त्याला कोशी फेडरल आपण असं म्हणतो, तर हे कोऑपरेटिव्ह फेडरेशनिझम काय आहे बरं, त्याला आपण सहकारी संघ राज्यवाद असं म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्ही पहा तर तुम्हाला इंडियामध्ये काय होते, जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपला जो इंडिया फेडरेशन किंवा फेडरेशन इज नॉट द रिझल्ट ऑफ अग्रीमेंट अमॉंग द स्टेट लाईक द USA. म्हणजे आपला भारत देश जो आहे, भारतीय महासंघ जो आहे, जो आपला राज्याच्या संदर्भात जे बोललं जातं, तो अमेरिकेसारखा एकत्र येऊन एका अग्रीमेंटवर साईन करून तो असा युनायटेड झालेला नाहीये. म्हणून आपल्या इंडियाचे ते आहे की ते विलीन झाले. इंडिया हे आता आपल्या देशातलं इथं कुठलंही तसं फेडरल नाही, म्हणजे पूर्ण फेडरल नाही किंवा आपला पूर्ण हे संघराज्य नाही किंवा आणि संघराज्य आहे पण तर कसं मी तुम्हाला सांगतो. मग आता याच्यामध्ये जे इंडियन फेडरेशन इज नॉट द रिझल्ट ऑफ द अग्रीमेंट अमॉंग द स्टेट ऑफ लाईक USA, हे जे सांगितलेलं आहे हा फार महत्वाचा विषय. म्हणून आपल्याकडे USA सारखं तसं नाही. त्याचं एक तुम्हाला तुलनात्मक उदाहरण दिलंय, कंपॅरेटिव्ह. आता पार्लमेंट गव्हर्नमेंटचा जो विषय तुम्हाला मी सांगतो, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, जे संसदीय लोकशाही सांगितलेलं आहे, तर हे काय आपलं गव्हर्नमेंट आहे, हे पार्लमेंटरी गव्हर्नमेंट आहे आपल्याकडे संसदीय. आता याच पार्लमेंटला तुम्ही जर समजा ब्रिटनमध्ये गेले, ग्रेट ब्रिटनमध्ये गेला, त्याला काय म्हणतात, तर हे मॉडेल ते आहे ज्याच्यामध्ये आपण आज इट इज अडॉप्टेड केलेलं आहे. कसं, आता वेस्टमिनिस्टर मॉडेल हॅज बीन अडॉप्टेड बाय ग्रेट ब्रिटन. आता मला हे सांगा
जे जे वेस्टमिनिस्टर मॉडेल हे स्वीकारलं गेलेलं आहे, परंतु आपण त्यांच्याच पद्धतीने गोष्टी करत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडचा जो प्रेसिडेंट आहे दर 5 वर्षाला त्याचा कार्यकाळ संपतो, त्याची निवड होते आणि ते लोक इनडायरेक्टली निवड होते प्रतिनिधीद्वारे. तसं ही गोष्ट लक्षात घ्या, तिथं वंश परंपरेने येतो, हे त्याच्यामधला महत्वाचा बदल. आता इंडियन पार्लमेंटरी जी मॉडेल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, म्हणून इंडियन पार्लमेंटरी मॉडेल डिफरन्स फ्रॉम दी पार्लमेंटरी इन ब्रिटन, त्याच्यामध्ये महत्वाचे बदल आहे दोघीमध्ये. हे फार महत्वाचा विषय दोघं तुम्हाला समजला पाहिजे. आणि एवढंच नाही तर पार्लमेंटरी जे आपण म्हणतो की British parliament is a supreme and sovereign because it has a it has a unlimited power of the legislature. हे सांगता येईल तुम्हाला. ज्या ब्रिटनचा विचार करतो, ज्याच्यासोबत आपण तुलना करतो, त्या ब्रिटिश संसद जी आहे ती संसद सर्वोच्च आणि सार्वभौम आहे, कारण तिला कायदे करण्याचा अमर्यादित अधिकार आहे. कोणाला? तर त्या ग्रेट ब्रिटनचं मी तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. मग हाऊएव्हर आपल्याकडचा जो विषय घेतला, तर आपल्या भारत देशाचा जर विषय घेतला, तर आपल्याकडचा जे पॉवर ऑफ इंडियन पार्लमेंट इज लिमिटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड ज्युडिशियरी रिव्ह्यू बिकॉज ऑफ. आता तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेस आपल्याकडे काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट करायचा असेल, तर यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागते की जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता, पण ते त्याला एक मर्यादा आहे. कितीपर्यंत? तर तुम्ही घटनेचा जे बेसिक ढाचा आहे किंवा बेसिक स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर इथं कोणत्याही प्रकारचं त्याला हात न लावता तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. ते तुम्हाला मी बदल करण्याचे, अमेंडमेंट करण्याचे 368 या कलमानुसार बदल करण्याचे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सिंपल मेजॉरिटी असेल, त्याच्यामध्ये 2/3 मेजॉरिटी असेल, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी असेल विथ रेफरन्स टू more than 50% जे स्टेट आहे त्याच्यापेक्षा. तर हे सगळं तुम्हाला तिथे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. पण हे करत असताना इथे एक गोष्ट होते, ते म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू होते. सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून ते जे काही झालं ते आपल्या कायद्याला धरून त्यांनी बदल केलेला आहे का? जर तसं झालं, जर हे समजा ज्युडिशियल जसं यांनी बेसिकचं उल्लंघन केलं, तर ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये याला काय होतं, तर बाय डिफॉल्ट खारिज करून टाकतो. ती गोष्ट लक्षात घ्या. म्हणून जे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कॅन चेक द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ दी लॉज. हे फार महत्वाचं आहे. अँड अमेंडेड मेड बाय दी पार्लमेंट. जे काही बनवलेलं आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयामध्ये, जे संसदेने केलेले जे कायदे आहेत, ते कायदे आणि त्याच्यामध्ये जे काही सुधारणा असतील, त्या सुधारणात्मक जे घटनात्मक दुरुस्त्या आहेत, त्या वैधता आहेत, ते त्याच्यामध्ये तपासून घेतात. ही गोष्ट लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. आणि हे समन्वय आणि सहकार्य जे आहे ते सुलभ करण्याचा प्रयत्न पण करता येते, हे लक्षात घ्या. नाहीतर काय होतं की आपल्याच पद्धतीने जर वागत राहिले तर ते नक्कीच त्यांना नुकसान होत असतं. आणि इथं काय मग जसं बऱ्याच वेळेस असं आपले शेजारी बरेच असे काही देशांमधले काही देश आहेत, त्याच्यामध्ये काय झालं, परत घटना बनवल्या गेल्या. नेपाळचं उदाहरण घ्या आपल्या बाजूलाच. ते आपण तसं केलेलं नाही. अमेंडमेंट करू शकतो, पण आपल्याकडे एक स्ट्रॉंग कॉन्स्टिट्यूशन आहे आणि ते लक्षात घ्या. आणि आपल्याकडे जे सरकार चालते, आपल्याकडे काय स्ट्रॉंग आहे, बिकॉज ऑफ वी हॅव अ स्ट्रॉंग अपोजिशन पार्टी सुद्धा. जर समजा काही त्याच्यामध्ये गफलत होत असेल तर अपोजिशन पार्टी त्याच्यावर काय ताशेरे ओढत असते, क्रिटिसाइज करत असते. इट फॅसिलिटेट कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन. हे जे म्हटलं, हे फार महत्वाचा शब्द लागू होतो. मग कशामध्ये? बिटवीन व्हॉट, त्याच्यामध्ये जे लेजिस्लेचर आहे, हे जे 3 ऑर्गन्स आहेत, या 3 ऑर्गन्स मध्ये हे फार महत्वाची गोष्ट आहे. कशामध्ये? जसं मी तुम्हाला म्हटलं, तर एक आहे लेजिस्लेचर, दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरा आहे ज्युडिशियरी. तर हे फार महत्वाचा विषय जे मी तुम्हाला सांगितलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, फार महत्वाची आहे. म्हणून आपण म्हणतो की द एक्झिक्युटिव्ह रिमेन रिस्पॉन्सिबल ऑफ पार्लमेंट. कार्यकारी संसदेला जबाबदार राहते. ही गोष्ट फार महत्वाचं आहे. आणि शेवटी जे मला तुम्हाला सांगायचं आहे, ते शेवटचा जो मुद्दा राहिला मला तुम्हाला सांगायचा, तर ते कोणता मुद्दा आहे, तर तो म्हणजे सोर्सेस. आपल्या देशामध्ये बाहेर देशातून, आता जे सायलेंट फीचर्स मधला हे शेवटचं फीचर्स मला तुम्हाला सांगायचं आहे, ते फीचर सांगितलं की आपण इथे थांबू. बरोबर. आता लक्ष द्या मित्रांनो, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, जे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, किंवा त्याच्या अगोदरचा जर पाहिला तर तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल त्याच्यामध्ये, तुम्ही या दोन्ही लेक्चर मध्ये अगोदरचे ते पाहून घ्या.
त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की हे इतकं महत्वाचं आहे, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चा, त्या 1935च्या कायद्यामध्ये जे सांगितलं गेलं याच्यामध्ये ह्या अनेक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे उदाहरण त्या आपण तशाच फॉरवर्ड केल्या. 75% अधिक प्रतिबिंब आपल्या भारतीय राज्यघटनेवर दिसते मित्रांनो. एवढंच नाही, एवढंच तुम्हाला जे फेडरल स्ट्रक्चर जे होतं ते फेडरल स्ट्रक्चर आपण तसंच कॅरी फॉरवर्ड पुढे केलेलं आहे, गोष्ट लक्षात घ्या. एवढंच नाही तर सेंटर जे स्टेट रिलेशन आहे, जे सेंटर आणि स्टेट जे रिलेशन आहे ते रिलेशन सुद्धा आपण पाहून घेऊ शकतो. आता तुम्ही बघा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याच्यामध्ये त्या काळामध्ये काय होतं, त्या काळामध्ये जी गोष्ट होणारी होती त्याचं नाव आहे त्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन, ज्याला आपण सूचनापत्र असं म्हणतो. ही गोष्ट आहे त्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे सेटअप होता ते आहे, आपण तसाच घेतला. ऑफिस ऑफ गव्हर्नन्स जे की आज आपल्या राज्यामध्ये जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आपण म्हणतो त्याला, ते राज्याचे ते असतात. पब्लिक सर्व्हिस त्या काळामध्ये होती. 1935च्या कायद्या वाचला तुम्हाला लक्षात येईल इतिहासामध्ये. ब्रिटिशचं राज्य होतं, त्याच्यामध्ये पार्लमेंटरीचे दोन खास करून ते तुम्हाला मॉडेल होते, पार्लमेंटरी मॉडेल, दुसरं कॅबिनेट सिस्टीम असे नावाचे दोन प्रकार होते. आता एवढंच नाही तर तुम्हाला तिथे रिट्स सुद्धा होते. रिट्स म्हणजे तुम्हाला कलम आपल्या जे पार्ट 3 आहे तो त्या पार्ट 3 मध्ये, आणि जो आपल्याला जे आर्टिकल आहे 32, या 32 कलमामध्ये जे काही तुमचे रिट्स आहे ज्याला कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणतो आपण, तर ते रेमेडीज सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की इथंच नाही तर युएसचे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत. म्हणून आता आपण अजून 3-4 मिनिटांमध्ये आपलं जवळपास संपते, काळजी करू नका. आता जे फंडामेंटल राईट्स आहे मी तुम्हाला जे सांगितलं, फंडामेंटल राईट्स असेल, ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, प्रिअम्बल असेल, प्रिअम्बल मध्ये सुद्धा 9 शब्द महत्वाचे आहे. तर ते जवळपास बरंच त्याचं काही जे आपण त्याला जसं गुरुकिल्ली आहे, जसं तो प्रिअम्बल म्हणतो किंवा त्याचा आत्मा म्हणतो, वेगवेगळ्या शब्द, म्हणजे त्या प्रिअम्बल मधून आपली घटना कशी आहे ते तुम्हाला सारांश कळून जातो. इम्पीचमेंट ऑफ द प्रेसिडेंट आहे. इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंट म्हणजे काय, राष्ट्रपतीवरचा जो महाभियोग तुम्हाला माहित आहे, डोनाल्ड ट्रम्प जे की तात्या, जो डोनाल्ड तात्या जो आहे, आता आपण त्याला फार कॉमेडी करतात म्हणजे एकदम नाही का, तर त्यांच्यावरती महाभियोग लागला होता, आठवत असेल तुम्हाला, आय होप ते आहे. त्याच्यानंतर आपलं जे रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, त्यांचे जजेस असतील, हे सगळे हकालपट्टी करण्याचं काम तुम्हाला जवळपास ते आयर्लंडवरून घेतलं. डीपीएसपी असेल, तुम्हाला इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट असेल, हे असेल, हे सगळे आपण कुठून नाही तर कुठून प्रेसिडेंटची पॉवर असेल, त्याच्यानंतर पार्लमेंटरी प्रिव्हिलेज असतील, ते गोष्टी असतील, जे संसदीय विशेष अधिकार असतील ते, त्याच्यानंतर जे ऑस्ट्रेलियाहून आपण कन्करंट लिस्ट घेतलेली आहे, जॉईंट सिटिंग पार्लमेंटरी हे घेतलेले आहे जर्मनीहून, म्हणजे अशा अनेक, जर्मनीहून आपण इमर्जन्सी घेतलेलं आहे, जे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स असेल, साऊथ आफ्रिकेहून आपण जे प्रोसिजर ऑफ हाऊ अमेंडमेंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते घेतलेलं आहे, जपानवरून आपण प्रोसिजर इस्टॅब्लिशमेंट बाय लॉ घेतलेला आहे. कसं होतं की आपल्याकडे कलम 14 मध्ये काय सांगितलं गेलं, कलम 14 मध्ये की इक्वॅलिटी बिफोर लॉ. तर मग इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे का आपल्याकडे, कायद्याचं जे स्थापित केलेलं प्रक्रिया जी आहे ती आपण, आणि आपल्याकडे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ या दोघांमध्ये काय फरक आहे, हे आपले सायलेंट फीचर्स आहेत आपल्या याच्यामध्ये. फ्रेंच कडून आपण घेतलेलं आहे, जसं रिपब्लिक ऑफ जे रिपब्लिकन जसे आयडियाज आहेत, लिबर्टी आहे जे की आपल्या प्रिअम्बल मध्ये आहे, इक्वॅलिटी आहे जे प्रिअम्बल मध्ये आहे, तुम्हाला सांगितलेलं जे स्वातंत्र्य. आपल्याला जस्टिस पाहिजे ना, तर जस्टिस कशाचा पाहिजे, जे न्याय पाहिजे आपल्याला, कशाचा न्याय पाहिजे, आर्थिक न्याय पाहिजे, राजकीय न्याय पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सामाजिक न्याय पाहिजे. सामाजिक आर्थिक न्याय हे काय डीपीएसपी मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. याचं एमच आहे डीपीएसपी हे घडवणे, वेलफेअर स्टेट घडवणं. आणि जे राज्य आहे त्या राज्याचा काय न्याय आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती, राजकीय, ज्याला आपण फंडामेंटल राईट मध्ये म्हटलं. म्हणून याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं इक्वॅलिटीची स्वातंत्र्य सांगितलेलं आहे मी, ते पण आहे. पण तुम्हाला एवढंच नाही तर त्याच्यामध्ये शेवटी हे पण आहे या सायलेंट फीचर मध्ये मित्रांनो, जे फ्रेटर्निटी आर गिवन इन प्रिअम्बल, प्रस्तावनेमध्ये बंधुभाव दिलेला आहे. आज बंधुभावानं वेगवेगळ्या जाती समूहाचे जे काही लोक आहे, जेवढं आपला डायव्हर्स कंट्री आहे त्याच्यामध्ये बंधुभावानं आपण वागतो, हे फार महत्वाचं आहे. याच्यावरती अनेक याच्यावर प्रश्न आहेत, तुम्हाला बऱ्याच वेळेस दिसेल, युपीएससी असेल, एमपीएससी ला असेल, याच्यावर प्रश्न विचारले तुम्ही थरोली 2017, 2018, त्याच्यानंतर 2020-21 ला प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये फीचर्स, इंडियन फेडरलिझम म्हणजे काय, व्हॉट इज द सायलेंट फीचर ऑफ द इंडियन फेडरलिझम असा एक प्रश्न येऊन गेला. त्यावर तुम्हाला काही ऑप्शन्स दिले होते, जसं देअर इज अन इंडिपेंडंट ज्युडिशरी इन इंडिया, पॉवर हॅज बीन क्लिअरली डिवायडेड बिटवीन सेंटर अँड स्टेट, हे जे काही आहेत हे सांगितलेले होते. त्याच्यामध्ये अजून असे काही दिले होते की जे फेडरिंग युनिट हॅव बीन गिवन इक्वल जे रिप्रेझेंटेशन,
हे असे दिले होते इन राज्यसभा. इट इज द रिझल्ट ऑफ द अग्रीमेंट अमॉंग द फेडरिंग जे आहे युनिट्स. असे काही मुद्दे दिले होते, हे तुम्हाला या सायलेंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर हे काही पॉइंट्स दिले होते, हे आवर्जून तुम्ही तिथे वाचायचे. आणि हे लेक्चर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा पहा. याच्यानंतर मी तुम्हाला अजून आता प्रिअम्बल शिकवणार आहे, तर ते प्रिअम्बल तुम्हाला मी फार थरोली डिटेलमध्ये डेप्थमध्ये मी तुम्हाला दोन्ही बायलिंग्वल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. तुम्ही परत परत बघा ही सिरीज. आणि एवढंच नाही मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं नेहमी की आपली जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी बॅच आहे ती बॅच आपली सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जसं मी 2 विषय शिकवतो, एक जे जनरल स्टडीज जो आहे सेकंड, आणि दुसरा जो आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हे जे आहे हा ऑप्शनल विषय आहे आणि हा 500 गुणासाठी जे दोन्ही पेपर मी घेतो, आणि GS2 चा जो आहे हा 250 गुणासाठी हे पण पेपर. एकंदरीत तुम्ही माझ्याकडे हे 2 विषय लावू शकता. बाकी ऑफलाईन मध्ये पूर्णच्या पूर्ण बॅच आपल्या अकॅडमी मध्ये आहे. जुनी सांगवी पुणे विद्यापीठाच्या बॅकसाईडला किंवा इथे भगिनी बँकेच्या समोर आपली अकॅडमी आहे औंधच्या जवळ. तुम्ही जर या पिंपरी चिंचवड एरियामध्ये, वाकड इकडे हिंजवडी या एरियात जवळपास राहत असाल तर तुम्ही बिंदास्त इथे येऊ शकता. आपल्याकडे रेसिडेन्शियल सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सध्याला आपल्या अकॅडमीमध्ये सगळ्या सुविधा आहेत. तुम्ही तुमचे मित्र परिवार कोणी राहत असेल तर त्यांना बिंदास्त सांगा, इथे राहण्याची उत्तम सुविधा आहे. तर इथे राहून तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला 1-1.5 वर्षामध्ये 100% आपण इथं क्वालिफाई होईल. तुमची जे रिझल्ट मिळेल याच अनुषंगाने आपण इथे आउटपुट देणार आहोत. आणि जे काही होईल ते आपल्या इथेच आपलं स्टडी करून घेतल्या जाणार आहे. जे फार महत्वाचा विषय जे मी तुम्हाला सांगितलं, असे बाकीच्या पण सगळ्यात जवळपास आपण परीक्षा घेतो. सरळ सेवा असतील आणि जवळपास आपले सगळे इथले जे काही अकॅडमीज आहेत, मित्रपरिवार आहेत, ते पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, GD असेल, जी आर्मी भरती, हे SSC GD असेल, हे सगळ्या परीक्षा आपण या ठिकाणी घेतो. तर तुम्ही बिंदास्त एकदा विजिट करू शकता. आणि आपलं जे पुस्तक आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की हे पुस्तक तुम्ही बिंदास्त घ्या. आताच्या घडीला सर्वाधिक जास्त या पुस्तकामधून प्रश्न, आताचा जो काही पेपर झालेला आहे टेटचा, TETचा, आणि त्या पेपरमध्ये याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न आहेत, सायन्स मधले आहेत तुम्हाला, त्याच्यानंतर जिओग्राफी मध्ये आहे, पॉलिटी मधले, समाज सुधारकामधले, याच्यातून एकाच अशी डायरेक्ट ओळी आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रूफ सहित आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. तर धन्यवाद. भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद मित्रांनो.